10 आज्ञा कोणा मनुष्यामध्ये कोणाच्या नाही, तर 10 आज्ञा 1 2 3 असा एवढी आज्ञा पालन करतात ते, बाकीच्या आज्ञामध्ये फेल होत होते ते. मी 10 आज्ञा पालन करायचं कोणाच्याने झालं नाही. नंतर येशू स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. हालेलुया. येशू आल्यानंतर ही 10 आज्ञा पुसून टाकून 2च आज्ञा केली. हालेलुया. नव्या करारामधील 2 आज्ञा माहीत आहे का तुम्हाला? माहीत असायला पाहिजे. हालेलुया. जुन्या कराराचं पण माहीत होते का तुम्हाला? आता सांगण्याच्या अगोदर 10 आज्ञा माहीत होते तुम्हाला? हां. नव्या कराराची माहीत आहे का 2 आज्ञा? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही 10 आज्ञा देवाने पुसून टाकून येशू स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. कारण ही 10 आज्ञा कोणाचे पाळण्यासाठी झालं नाही. म्हणून येशू स्वर्ग सोडून मनुष्याचा शरीर धारण करून या जगामध्ये येऊन 10 आज्ञा पुसून टाकून फक्त 2च आज्ञा ठेवली नव्या करारामध्ये. ती 2 आज्ञा कोणाला माहीत आहे का? असेल तर सांगा. हालेलुया. नाही, अध्याय वचन नको, तुम्हाला आठवण असेल तर काय ते असं एक्सप्लेन करून सांगा. अध्याय रेफरन्स नको मला. हालेलुया. नव्या करारामध्ये 2 आज्ञा आहेत. सांगतो मी. मार्क अध्याय 12 वचन 29 ते 31 पर्यंत वाचा. मार्क अध्याय 12 वचन 29 ते 31. अध्याय 12 वचन 29 ते 31. येशूने उत्तर दिले, पहिली ही की हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आणि तू आपला देव परमेश्वर यांच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ही 2च आज्ञा आहे. हालेलुया. पहिली आज्ञा काय आहे? परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने. पूर्ण वाचा ते वचन, पूर्ण वाचा, सुरुवातीपासून वाचा. 29 ना, नाहीतर 28. वाचा. आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. ही पहिली आज्ञा आहे. पहिली आज्ञा काय आहे? आपला देव परमेश्वर याला आम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने काय केले पाहिजे? प्रीती म्हणजे तेच आराधना केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे. हालेलुया. भक्ती, स्तुती, आराधना करणे देवा म्हणजे देवावर प्रीती करणे. हालेलुया. आणि दुसरी आज्ञा काय आहे? आपल्यावर जशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे. हे 2च आज्ञा ठेवली येशूने. 10 आज्ञा होती. 10 आज्ञा कोणाला पाळायचं झालं नाही म्हणून देवाने, येशूने तिचा 10 आज्ञा पुसून टाकून ही 2 आज्ञा ठेवली. आता मला सांगा, जुना करार पाळणं सोपं आहे का नवा करार, येशूचा करार पाळणं सोपं आहे? हालेलुया. जुना करार पाळणं सोपं आहे का नवीन करार पाळणं सोपं आहे? हालेलुया. कारण देवाने नवीन करारामध्ये 2च आज्ञा ठेवली आहेत. पहिली गोष्ट, आपला देव परमेश्वर येशू याच्यावर आम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती केली पाहिजे. प्रीती म्हणजे आम्ही स्तुती केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. केलं तर आम्ही त्याच्यावर प्रीती केल्यासारखं ना. हालेलुया. आणि दुसरी म्हणजे आपल्यावर जशी प्रीती करतो तसं आपल्या शेजाऱ्यावर आम्ही प्रीती केली पाहिजे. हालेलुया. जशी आपली काळजी घेतो आम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता बघा, माझी जर कपडे इकडं फाटलेला आहे तर, हालेलुया, माझा इकडं कपडे फाटलेला आहे तर मी का ते फाटलेले कपडे घालून फिरणार का? शिवणार ना. आता शेजाऱ्याचं कपडं फाटलेलं असतं ना, त्याला आम्ही तुझं कपडे फाटलं आहे शिवून घ्या असं तरी सांगायला पाहिजे.
जर तो गरीब असला तर, जर त्याच्याकडे पैसे नसले तर आम्ही त्याला मदत केली पाहिजे. म्हणजे स्वतःवर जसं आम्ही काळजी घेतो ना, तसंच दुसऱ्यावर सुद्धा, शेजाऱ्यावर सुद्धा मी काळजी केली पाहिजे. देवाची आज्ञा हीच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि 10 आज्ञा, हे 2 आज्ञामध्ये तर दोन आज्ञामध्ये ते म्हणजे मिळतात. ते 10 आज्ञा 2च आज्ञामध्ये जॉईन होतात. ते स्वतःवर जशी शेजाऱ्यावर प्रीती केली तर आम्ही चोरी करणार नाही, खून करणार नाही, व्यभिचार करणार नाही, हे सगळे याच्यातच येतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे देवाची आज्ञा पालन करण्याचा प्रयत्न करूया. आणि देव आम्हाला या आज्ञाप्रमाणे जीवन जगण्यासाठी देव आम्हाला सहाय करू, मदत करू म्हणून आम्ही प्रार्थना करून घेऊया. देव हे वचन माझ्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आणि ऐकलेल्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू. आमेन.